मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आपल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांचा जो पीए आहे अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी गर्जे यांनी 2-3 दिवसापूर्वी आत्महत्या केली आणि त्या घटनेने पुन्हा एकवार महाराष्ट्र हादरला. पुन्हा एकवार महाराष्ट्रातील जी जनता आहे त्यांना हळहळ निर्माण झाली. ज्या प्रकारचे टीव्हीवर व्हिडिओ आम्ही त्यांच्या आईवडिलांचे बघितले त्यामुळं एक प्रकारे मनामध्ये क्लेश निर्माण झाला आणि आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये हे चाललंय काय. कारण एका बाजूला महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण, महिलांचा विकास, महिलांच्या बाबतीमध्ये कायदे हे सर्व गोष्टी सरकारच्या पातळीवर केल्या जात आहेत असं सांगितलं जात आहे. महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये सांगितलं जात आहे. परंतु खरोखर आजच्या घडीला हे जे मागच्या महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की त्या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण त्या ठिकाणी समोर आलं होतं. त्या ठिकाणी हे जे प्रकरण ते जग आहे ते आता कुठं शांत होतंय किंवा त्याची इन्क्वायरी चालू आहे म्हणून ते प्रकरण शांत होत असतंय. परंतु त्याच्यामध्ये जो अजूनही न्याय मिळाला की नाही हे अजून सांगता आलेलं नाही किंवा त्याच्यामध्ये जो पीए होता त्याला कदाचित त्या ठिकाणी एका राजकीय पक्षाने तिकीट दिलेलं आहे असं सुद्धा मी ऐकलेलं आहे. म्हणजे एका बाजूला महिलांवर अत्याचार होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे राजकीय व्यवस्था आहे ती मात्र आपल्या पद्धतीने आणि आपल्या सोयीने वागत आहे. त्यामुळं आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये जी काही व्यवस्था आहे, व्यवस्था नावाची जी व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये सामाजिक व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था आहे, सरकारी व्यवस्था आहे, ह्या ज्या व्यवस्था आहेत ह्या व्यवस्थेचं जे वास्तव आहे हे आता लोकांच्या समोर आलेलं आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल की हे जे प्रकरणं, दोन्ही प्रकरणं जर तुम्ही बघितले, डॉक्टर संपदा मुंडे आणि डॉक्टर गौरी गर्जे हे दोन्ही जर प्रकरणाचा जर तुम्ही बारकाईने जर विचार केला, अभ्यास केला तर तुम्हाला काही गोष्टी ह्याच्यामध्ये समान दिसतील. ह्याच्यामध्ये पहिली जी समानता आहे ती ही आहे की दोन्हीही डॉक्टर आहेत, उच्च शिक्षित आहेत. दुसरी समानता ही आहे की दोन्हीही सरकारी रुग्णालयामध्ये सेवेमध्ये होत्या. तिसरी समानता ही आहे की दोघीही बीड जिल्ह्यामधले आहेत. चौथी समानता ही आहे की दोन्हीच्याही प्रकरणामध्ये आईवडिलांचा आरोप आहे की ही हत्या नाही, आत्महत्या नाही, हत्या आहे. नंतर पाचवी समानता ही आहे की दोन्हीही प्रकरणामध्ये राजकीय व्यक्तींचा समावेश याच्यामध्ये आहे. मग अशा प्रकारे हे जर गोष्टी होत असतील तर त्यांच्या पुढे कोणता पर्याय असेल ह्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. तुम्ही जर बातम्या बघितल्या असतील किंवा हे जे काही डॉक्टर गौरी गर्जे आहेत त्यांनी आत्महत्या का केली ह्याचं जर तुम्ही विश्लेषण ऐकलं असेल किंवा जे वेगवेगळे टी व्ही चॅनलवर म्हणा, सोशल मीडियामध्ये ज्या काही बातम्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत यापैकी बऱ्याच गोष्टी मी सुद्धा समजावून घेण्याचा प्रयत्न केला की नक्की काय झालं आहे. कारण जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत बोलणं हे योग्य नाही. परंतु त्यामधून काही चर्चा मी ऐकल्या, काही डिबेट मी ऐकल्या. त्याच्यानंतर मला एक गोष्ट समजली की ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त दरवेळेस एखादी केस घडली की फक्त त्याच्यावर काहीतरी चर्चा करायची, कोणावर तरी आरोप लावायचे, नंतर शेवटी काय तर माझं पोलीस तपास करतायत, यंत्रणा तपास करतायत आणि नक्की न्याय मिळेल हे म्हणून हे प्रकरणं शांत केले जातात. किंवा जोपर्यंत लोकांमध्ये आक्रोश आहे, जोपर्यंत आईवडिलांचा आक्रोश आहे तोपर्यंतच ह्या प्रकरणाचा गाजावाजा केला जातो आणि त्यानंतर सोयीस्करपणाने, रितसरपणाने या ठिकाणी हातपाय आपले बाजूला काढून घेतले जातात. स्वतःची जी काय चरबी आहे ती वाचवली जाते. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या समाजामध्ये उघडपणाने घडताना दिसत आहेत. ह्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ह्याच्यामध्ये एक 2-3 गोष्टी तुम्ही हे जे काय गौरी गर्जे आहे, डॉक्टर गौरी गर्जे यांनी आत्महत्या का केली ह्याचं जर कारण तुम्ही समजावून घेतलं तर त्याच्या मागची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या आपण आता थोड्या कमी समजावून घेऊया. त्यानंतर गौरी गर्जे यांच्यापुढे कोणताही पर्याय नव्हता का तो आपण समजावून घेऊया आणि त्यानंतर आपली जी व्यवस्था आहे ती कशा प्रकारे काम करते ह्या गोष्टी जर आपण समजावून घेतल्या तर ज्या काही चर्चा आहेत किंवा जी काही मागणी तिच्या आईवडिलांची आहे किंवा हा जो प्रश्न आहे की उच्च शिक्षित महिला ह्या आत्महत्या करतायत म्हणजे अडाणी किंवा अशिक्षित महिलांनी आत्महत्या करूच नाही. कारण त्याच्यासाठी एक प्रकारे सामाजिक सुरक्षा की जे आपल्या भारताचं संविधान आहे त्या संविधानामध्ये एक प्रकारे जस्टिस फॉर ऑल किंवा सर्वांना न्याय आणि त्याही पुढे जाऊन पुरुष आणि स्त्री समानता हे जे तत्व आहे ते आपल्या संविधानामध्ये दिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या तत्वानुसार सर्व महिलांसाठी अनेक अशा योजना आणि कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
ज्यावेळेस ते लॉ मिनिस्टर होते त्यावेळेसपासूनच करून ठेवलेले आहेत. आणि तुम्ही आज जरी बघितलं असेल तर खूप सारे कायदे आणि आता जर तुम्ही बघितलं तर महिला आयोग सारख्या संस्था हे निर्माण कशासाठी झालेल्या आहेत की महिलांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे किंवा त्यांना जे काही सबलीकरण आहे, त्यांचं जे सशक्तीकरण आहे हे झालं पाहिजे. परंतु म्हणजे ह्या ज्या गोष्टी झाल्या ह्या प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन किती होतं हा प्रश्न आहे. कारण हे फक्त थेरॉटिकली आहे किंवा कागदावर योजना आणि प्रत्यक्षामध्ये काय हा प्रश्न आहे. परंतु ह्याच्यामध्ये असं सांगितलं जात आहे की 7 फेब्रुवारी 2025ला म्हणजे 9 महिन्यापूर्वी डॉक्टर गौरी गर्जे यांचं लग्न अनंत गर्जे की जे आपल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आहेत ह्यांचा PA आहे त्याच्याबरोबर लग्न झालेलं होतं. आपल्याला हे माहिती नाही की ते 7-8 महिन्यामध्ये नक्की काय झालं, परंतु किंवा त्यांचा संसार हा सुखाने सुरुवात झाली होती किंवा नाही झाली होती किंवा काय असतं काय वेळेस नवीन लग्न झालं की भांड्याला भांडं लागतं म्हणतात ना, त्याप्रमाणे किंवा दोघांचे स्वभाव मॅच झाले नाहीत एकमेकांशी तर तक्रारी होत असतात. मग त्यामुळं काय होतं की अशा वेळेस आईवडील हे मध्यस्थी किंवा नातेवाईकांना मध्यस्थी करून हे प्रश्न सोडवता येऊ शकतात. परंतु अनेक वेळा आपण असं बघितलं असेल आपल्या अनुभवातून सुद्धा की ज्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी ज्यावेळेस नवरा बायको नवीन असतात, जर त्यांचं भांडण झालं तर अनेक वेळेला असं आईवडील सांगतात की बाबा नवीन लग्न झालेलं आहे, एकमेकांचा स्वभाव माहिती नाही, जसं वेळ जाईल तसं पुढं सुधारून किंवा नंतर जर मुलं बाळं झाले की मग अजून त्याच्यामध्ये शांतता होईल, सर्व काही व्यवस्थित होईल, ही एक बाजू आईवडिलांची असते. त्याच्यामुळं कदाचित ह्या भांडणामध्ये किंवा ही 8-9 महिन्यामध्ये ही इथपर्यंत ही गोष्ट जाईल अशी कदाचित जे गौरी गर्जे आहे त्यांच्या आईवडिलांना सुद्धा कल्पना आली नसेल. परंतु आपण असं धरून चालू आहे की त्यांना हे जे काही आहे 7-8 महिन्यामध्ये जे काय त्यांच्यामध्ये जे काही खटके उडाले असतील, भांडणं झाले असतील त्याची माहिती त्यांना होती किंवा त्यांनी समजावून सांगायचा प्रयत्न केला. परंतु ह्याच्यामध्ये पुन्हा एक वार जे काही आपली जी सामाजिक व्यवस्था आहे ती याच्यामध्ये कारणीभूत आहे असं माझं मत आहे. कारण काय होतं की अनेक वेळेला लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस मुली माहेरी जातात किंवा सासरी लग्न झाल्यानंतर जेव्हा सासरी जातात त्यावेळेस अनेक वेळा बघितलं जातं की आईवडिलांचा हा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त मुलगी आपली तिथे त्या ठिकाणी नांदली पाहिजे, तिचा संसार सुखाने झाला पाहिजे. कारण आपण एवढा खर्च करून लग्न करून दिलेला आहे आणि तिचा संसार मोडला नाही पाहिजे. ही एक आपली सामाजिक एक रचना आपल्या देशामध्ये आहे किंवा राज्यामध्ये आहे. परंतु ह्यावेळेस ज्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी होतात, ज्यावेळेस नवरा बायकोमध्ये खटके उठतात, भांडणं होतात, शारीरिक मानसिक छळ सुरू होतो, त्यावेळेस मध्यस्थी होणं हे महत्त्वाचं असतं. परंतु कदाचित ह्याच्यामध्ये नक्की काय झालं हे आपल्याला माहिती नाही. परंतु त्याच्या आईवडिलांचे जे काही गोष्टी किंवा जे व्हिडिओ मी त्यांनी बघितले, त्यांची जे स्टेटमेंट ऐकले, त्यावर एक गोष्ट समजते की त्यामध्ये नवीन असल्यामुळं कदाचित त्यांनी समजावून घेण्याचा हा प्रयत्न केला असेल. परंतु ह्याच्यामध्ये एक जो महत्त्वाची गोष्ट ही आहे की जो काही विवाहबाह्य संबंध हा याच्यामध्ये जो काही विषय आहे त्या विषयाला मात्र खरोखर एक प्रकारे आपण म्हणतो ना की त्यांच्यापुढे दुसरा काय पर्याय. कारण जर ह्या बहीण आपली आत्महत्या करते किंवा ही शेवटचं पाऊल जर ती आत्महत्यापर्यंत जाते तर अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की त्यांना आत्महत्या करापर्यंत जावं लागलं, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही डिटेलमध्ये किंवा आपण असं जर विचार केला की अशा वेळेस ज्यावेळेस कोणतीही महिला किंवा आपली बहीण जर त्या ठिकाणी एक प्रकारे आत्महत्या करायला प्रवृत्त होते तर तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं हा विषय त्याच्यामध्ये येतो. कारण जर भांडणं नवरा बायकोची भांडणं ही सर्वच ठिकाणी होतात, प्रत्येक घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होतात. असं कोणतंच घर नाही की ज्या ठिकाणी नवरा बायकोची भांडणं होत नाही. परंतु असं म्हणतात की सकाळी जर भांडण झालं तर संध्याकाळपर्यंत ते मिटलं पाहिजे. त्या प्रकारचा समजूतदारपणा त्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्या प्रकारचे लोक म्हणून म्हणतात घरामध्ये कोणतरी एखादा मोठा माणूस पाहिजे की जो त्यांना समजावून सांगू शकेल. परंतु ज्यावेळेस अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्या आजूबाजूला वलय असतं किंवा राजकीय आपल्याला वरदहस्त आहे किंवा आपल्या ओळखी आहेत, त्यामुळे आपण जे काय करू ते आपण दडपून नेऊ शकतो ही एक भावना मनामध्ये असते. आणि म्हणून त्यांनी असं याच्यामध्ये जे काही मी ऐकलं किंवा जे काही मी रिपोर्ट बघितलेले आहेत मीडियावर त्याच्यावरूनच एक गोष्ट समजलेली आहे की त्यांच्यामध्ये वादाचं कारण जे होतं ते म्हणजे त्यांचे जे पती आहेत आनंद गर्जे त्यांचे कुठंतरी विवाहबाह्य संबंध त्या ठिकाणी होते आणि अजूनही आहेत आणि त्यांच्यामुळं हे वारंवार भांडणं होत होते. आणि त्यांनी त्याच्या जे काही ह्याच्यावर व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओ चॅट म्हणा किंवा
फोनमध्ये ते त्यांनी बघितलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या आईला पण सांगितलं आणि त्यांच्या घरच्यांना पण कल्पना दिली आणि त्यांच्यामध्ये वारंवार याच्यामध्ये भांडणं व्हायला लागले. परंतु ह्याच्यानंतर मात्र त्यांच्यामध्ये वाद हा वाढत गेला आणि त्यांनी वाद जो मिटवण्याचा जो काही प्रयत्न आहे किंवा एक प्रकारे ज्याला म्हणतात ना की हे जे अनंत गर्जे आहेत त्यांनी थोडंसं समजावून घेऊन किंवा पत्नीची समजूत काढून किंवा बाबा इथून पुढं असं होणार नाही किंवा असं जे काय असेल ते असं सांगून तो जो वाद होता तो मिटवणं आवश्यक होतं. परंतु त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं मी आत्महत्या करील, मग मी तुझे पत्र लिहून तुला अडकून जाईल, मग ते असं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये झालेल्या आहेत. तर ते फॅमिलीमध्ये काय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. परंतु ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती त्या परिस्थितीमुळं कदाचित ह्या आपल्या बहिणीला आत्महत्येला प्रवृत्त व्हावं लागलं असेल, ही त्या ठिकाणची परिस्थिती आहे. परंतु या दोन्ही गोष्टीमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणामध्ये आणि आता डॉक्टर गौरी गर्जे यांच्या प्रकरणामध्ये एक गोष्ट जी समाज व्यवस्था आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये जे कायदे कानून आहे किंवा जे सरकार आपल्या देशामध्ये काम करत आहे ते महिलांना न्याय देऊ शकत नाही अशी भावना अशा शिकलेल्या महिलांच्या मनामध्ये निर्माण होणं किंवा जर आपण उद्या कोर्टात गेलो किंवा आपण पुढे समाजामध्ये गेलो तर आपल्याला नावं ठेवले जातील किंवा लवकर न्याय मिळणार नाही किंवा आपल्यामध्ये राजकीय त्यांचा इंटरफेअर म्हणा किंवा हस्तक्षेप होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला न्याय मिळणार नाही किंवा आपल्या आयुष्याचं नुकसान होईल. अशा अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये असल्यामुळं कदाचित त्यांच्यापुढं त्यांनी जो पर्याय आहे तो ठेवला असेल किंवा त्यांना तो पर्याय घेण्यासाठी भाग पाडला असेल. अशा अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये असू शकतात. परंतु ह्यामध्ये त्या नवरा बायकोमध्ये काय झालं किंवा त्यांच्या काय झालं तो तपासाचा भाग आहे, ते पोलीस त्याच्यामध्ये बघतील. परंतु आपल्याला जे समाज म्हणून आपण ज्यावेळेस ह्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेस आपल्यासमोर काय प्रश्न येतात. तुम्ही जर बघितलं डॉक्टर संपदा मुंडे ही एक लढाऊ डॉक्टर होते. तिने जर तिच्यावर जर अन्याय झाला, अत्याचार झाला तर त्या आपल्या बहिणीने तुम्ही बघितलं असेल RTI टाकला, कंप्लेंट केली, त्याची इन्क्वायरीची मागणी केली, ह्या सर्व गोष्टीसाठी ती लढली. त्याचप्रमाणे कदाचित अशाच प्रकारे डॉक्टर गौरी गर्जे यांनी सुद्धा अशाच प्रकारे लढण्याची एक त्यांनी तयारी ठेवायला पाहिजे होती. त्यांनी ठेवली की नाही आपल्याला माहिती नाही किंवा त्यांची कुठपर्यंत त्यांनी काय परिस्थिती म्हणून त्यांनी सामना केला हे त्यांनाच माहिती. परंतु आपण एक समाज म्हणून ज्यावेळेस अशा गोष्टी आपल्यासमोर येतात त्यावेळेस ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करतो की ह्याच्यामध्ये नक्की काय झालं असेल, ह्या आपल्या बहिणीला आत्महत्या का करावं लागली असेल, का तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं किंवा जसे तिचे आईवडील म्हणतात की याच्यामध्ये हत्या आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या वेळेस पण हेच होतं, तिच्या आईवडिलांचं हेच म्हणणं होतं की ही जी आत्महत्या नाही आहे हत्या आहे, कारण ती आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. अशाच प्रकारे डॉक्टर गौरी गर्जे यांच्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या डॉक्टर दुसऱ्या आहेत, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचं सुद्धा म्हणणं असंच आहे की डॉक्टर गौरी गर्जे हे अत्यंत धाडसी आणि म्हणजे तडफदार अशा प्रकारच्या व्यक्ती होत्या, त्यामुळे ते आत्महत्या करू शकणार नाहीत. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आता तपासाच्या भाग आहेत. परंतु हा गोष्ट ही मात्र बाब समोर आलेली आहे की निश्चितपणाने काही ना काही ह्याच्यामध्ये असू शकतं आणि त्याची चौकशी हे पोलिसांनी त्या ठिकाणी केली पाहिजे, योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. परंतु त्याही पुढे जाऊन जर अशा प्रकारचे पर्याय जर आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जर कायदे आहेत, त्या कायद्याची भीती तुम्ही बघा, आपल्या देशामध्ये महिला अत्याचार हा खूप मोठा विषय आहे. तुम्ही जर बघितलं पूर्ण देशामध्ये जो काही महिलांच्या वर अन्याय अत्याचार करण्याचा जो रेट आहे हा सर्वात हाय आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मिनिटाला किंवा सेकंदाला आपल्या देशामध्ये कुठे ना कुठे महिलांवर अन्याय आणि अत्याचार होतच असतात आणि त्याच्याविषयी खूप म्हणजे ह्युमन राईट्समध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या पातळ्यांवर खूप सारे रिपोर्ट्स आलेले आहेत की महिला सुरक्षा हा एक मोठा विषय आपल्या देशामध्ये आहे. परंतु ह्या ज्या सुशिक्षित महिलांचा जरी अशा प्रकारे विश्वास जर व्यवस्थेवर उडाला तर म्हणजे अशिक्षित आहेत किंवा ज्या गरीब महिला आहेत किंवा ज्यांची कुठेही प्रकारची सुनावणी होत नाही अशा महिलांच्या बाबतीमध्ये किती छळ होत असेल, ही जी सामाजिक वास्तव आहे हे अशा प्रकरणांमधून आपल्या समोर येत आहे. आणि म्हणून यामध्ये कोणालाही आपल्याला आरोप लावायचा नाही किंवा कोणालाही दोषित धरायचं नाही. ती व्यवस्था आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये आहे
न्यायव्यवस्था आहे, पोलीस व्यवस्था आहे, त्या यंत्रणांनी फक्त योग्य प्रकारे काम केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस अन्याय अत्याचार होतात किंवा महिलांवर अन्याय अत्याचार होतात त्यावेळेस त्यांच्यासाठी एक व्यवस्था निर्माण करण्याची आज देशाला गरज आहे की त्या ठिकाणी त्या महिला गेल्यानंतर त्यांना न्याय मिळेल याची गॅरंटी असली पाहिजे. कारण संविधान तर गॅरंटी देते न्यायाची गॅरंटी, परंतु जी राजकीय व्यवस्था आहे ती मात्र समाज आणि राजकारण या दोन्हीमध्ये हस्तक्षेप करून ज्या प्रकारे न्याय किंवा ह्याच्यामध्ये न्याय मिळण्याला जो विलंब किंवा न्याय मिळण्याला मिळूच नाही अशा प्रकारची जी काही व्यवस्था आपल्या देशामध्ये चालू आहे ती कुठंतरी थांबली पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टीमध्ये जेव्हा डॉक्टर संपदा मुंडे यांचं मागच्या महिन्यामध्ये हे प्रकरण झालं होतं त्यावेळेस पण हाच विषय आला होता की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि परत अशाच गोष्टी समोर परत हे दुसऱ्या डॉक्टरचे आता केस समोर आलेले आहे. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या समोर येऊ नयेत यासाठी जे राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारने काही ना काही व्यवस्था अशी आपली देशामध्ये किंवा राज्यामध्ये निर्माण केली पाहिजे की जेणेकरून या ठिकाणी महिलांना एक प्रकारे सुरक्षिततेचा भाव निर्माण झाला पाहिजे. सर्वांना असं भाव वाटला पाहिजे की या ठिकाणी जर आम्ही गेलो किंवा ह्या व्यवस्थेमध्ये आम्हाला न्याय मिळतो, आमची सुनावणी होते आणि आमच्यावर जर अन्याय अत्याचार होतो तर आम्हाला कुठेही जायची गरज नाही, आम्ही या ठिकाणी गेलो तर आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल. मग महिला आयोग असेल किंवा मग न्यायव्यवस्था असेल त्या ठिकाणी सुद्धा तत्काळ केस सुनावणी झाली पाहिजे आणि तत्काळ त्या ठिकाणी निकाल लागला पाहिजे. परंतु या ठिकाणी पुन्हा एक वार वकील हे उभे राहतील, पुन्हा एक वार बचाव पक्ष आणि लढणारा पक्ष आणि असं सुद्धा मी ऐकलं की त्या ठिकाणी ज्यावेळेस हे झालं पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस ह्या तक्रारी किंवा कंप्लेंट द्यायचं काम होतं त्यावेळेस काही लोकांनी त्या ठिकाणी मिटवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आता ह्याच्यामध्ये मिटवण्याचा एक वेळेस प्रयत्न झाला, तो फसला, परंतु आता कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथं काही वेगळी तिथं सेटिंग होऊ नये हा एक प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या मनामध्ये सुद्धा आहे. आणि परंतु एक मात्र अपेक्षा आपण ठेवू शकतो की असे जे राजकीय विषय असतात किंवा राजकीय वरदहस्त असणारे जे लोक असतात अशांचे ज्यावेळेस केसेस येतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सेटिंग होता कामा नये अशी एक व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण होणं आज गरज आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या ह्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे आणि तिच्या आईवडिलांची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे आणि आपल्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे ही मात्र आपण अपेक्षा ठेवू शकतो. भेटूया आपण दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.